अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे पोलिसांनी वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई केली असून राष्ट्रीय महामार्गावरील अक्षय लॉज समोर सुरू असलेल्या या अनैतिक व्यवसायावर छापा टाकून 4 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे आणि पथकाने मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली। गुप्त माहितीनुसार पोलिसांनी 2 वाहनांतून घटनास्थळी जात सापळा रचला। पोलीस कर्मचारी संजय जाधव यांना बनावट ग्राहक म्हणून 1000 रुपये देऊन संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले। व्यवस्थापकाने पैसे स्वीकारून एका महिलेला जाधव यांच्यासोबत खोलीत पाठवल्यानंतर खात्री पडताच पोलिसांनी या ठिकाणाला वेढा घातला। या कारवाईत 4 महिलांना ताब्यात घेण्यात आले असून तर व्यवस्थापक दीपक पोपट बटुळे याला अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य आरोपी श्रीराम राधाकिसन फुंदे हा अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला। महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वीच या ठिकाणी छापा टाकून 20 महिलांना ताब्यात घेण्यात आले होते। तरीही हा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।